तिला एक महत्त्वाची बातमी पाहूयात। मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज पार्क जवळ वीर सावरकर मार्गावर ठाकरे बंधूंची आज जल्लोष सभा होतीये। सकाळी 11 वाजता ठाकरे बंधूंची जल्लोष सभा होणार आहे। सीजेपीच्या आंदोलनामुळे प्रधानांचा राजीनामा घेण्यात आलाय। तरुणांचा जल्लोषही पाहायला मिळतोय। तरुणांचं अभिनंदन करण्यासाठी ठाकरे बंधूंची ही जल्लोष सभा आहे। जेनझीनं सरकारच्या झिंज्या उपटल्या। प्रधानांच्या राजीनाम्यानंतर राज ठाकरेंनी ही प्रतिक्रिया दिली आहे। पेपर फुटीच्या प्रकरणावरती तरुणाईने जो आंदोलन केला होता त्याचा परिणाम असा झाला की केंद्रीय शिक्षा मंत्री धर्मेंद्र प्रधान यांना राजीनामा द्यावा लागला आणि त्याच अनुषंगाने आज दादरमध्ये याच ठिकाणी जल्लोष सभा होणार आहे। सध्या आम्ही आहोत दादरच्या वीर सावरकर मार्गवरती। तुम्ही पाहू शकता की इथं जी जल्लोष सभा आहे त्याची तयारी सुरू आहे। शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत तरुणाईचा आज इथं जल्लोष सभा होणार आहे। मोठा पोलीस बंदोबस्त असणार आहे आणि संपूर्ण महत्त्वाचं म्हटलं की तरुणाईने जे आंदोलन घेतलं होतं त्याचाच परिणाम असा झालेला की पहिल्यांदा केंद्र सरकारला झुकावं लागलं। कॅमेरा पर्सन कमलेश डोंगरेसह ब्रिजभान जयस्वार, TV9 मराठी। या तरुणाईचा हा विजय आहे, खूप मोठा विजय आहे। याचं जर एका वाक्याचं वर्णन करायचं झालं तर या जेनझीनी सरकारच्या झिंज्या उपटलेल्या आहेत आणि त्यांना जमिनीवरती पूर्णपणे आणलेलं आहे। हा मला असं वाटतं खूप मोठा विजय या तरुणांचा आहे। त्याच्यामध्ये दिक्केंचा त्याच्यामध्ये खूप मोठा वाटा आहे। यापुढे या देशात आपण हुकुमशाही करू शकत नाही, आणू शकत नाही, हे ह्या एका घटनेने अधोरेखित झालेलं आहे। ज्या वेळेला हुकुमशाही करण्याचा प्रयत्न करेल त्यावेळेला हे तरुण त्याला चिरडून टाकल्याशिवाय राहणार नाही। या विद्यार्थ्यांवरती जर कुठेही जर गुन्हे दाखल केले गेले असतील तर हे मागे घेणार आहेत की नाही हे आता अमित शहाने सांगितलं पाहिजे। कारण या पोलिसांवरती ज्यांनी दंडुकेशाही केली, या तरुणांवरती लाठ्या चालवल्या, त्यांच्यावरती जर का कारवाई होणार नसेल तर मग कदाचित ही तरुणाई आता धर्मेंद्र प्रधानांकडनं अमित शहाकडे त्यांचा मोर्चा वळवल्याशिवाय राहणार नाही।